नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वप्नील जगताप, नवभारत ॲग्रो इंडस्ट्री कोल्हापूर या कंपनीमधून ग्रुप लीडर या कधी कार्यरत आहे. तर आज आपण आलो आहे बारामती तालुक्यातील पंधारे गावात. तर आज आपण एक प्रगतशील शेतकऱ्यासोबत संवाद साधणार आहे. तर त्यांचं नाव आहे आप्पा कोकरे. नमस्कार काका. नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. आप्पा दगडू कोकरे, मुक्काम पोस्ट पंधारे, तालुका बारामती, जिल्हा पुणे. बरं बरं बरं. आता हा कोणती व्हरायटी आहे ऊसाची? 86-032 ह्या व्हरायटीचा ऊस लावलेला आहे. बरं बरं. कधी लागण केलेली आहे? 15/7 लागण आहे. 15/7 लागण. हा. बरं बरं. मग कसं काय आता कोणते उत्पन्न वाटले? आता ह्याच्यामधून आम्ही नवभारत ॲग्रोचं ह्या उत्पन्न म्हणजे खतं घेतल्यात. बरं बरं. आणि त्याच्यावरती हा ऊस इथं याप्रमाणे वाढलेला आहे. साधारणतः त्यांची एक बांधणी, तगारणी या दोन्ही डोस आम्ही त्यांचं पूर्ण क्षमतेने घेतलेले आहेत. साधारणतः 13 ते 14 हजार किमतीचे 2 डोस आम्ही त्यांच्याकडून घेतलं आणि त्यांची आपलं मशागत करताना त्याचा ते वापर दोन पद्धतीत केलं, एक तगारणी आणि एक बांधणीसाठी. म्हणजे या ऊसासाठी पूर्ण शेड्यूल नवभारत कंपनीचं वापरलं आहे. हा, नवभारत कंपनीचं शेड्यूल आम्ही या ऊसासाठी पूर्ण वापरलेलं आहे. मग काय फरक वाटला तुम्हाला या ऊसात? आता कसं झालंय, कंपनीचं हे खत वापरल्यानंतर सुरुवातीला मी 5-6 पांढरा या कंपनीकडे दिला ऊसासाठी. आणि 6 पांडामध्ये त्यावेळेस असं वाटलं की बाबा आता 6 पांडात आपल्याला बऱ्यापैकी चांगला रिझल्ट आला. रिझल्ट आल्यानंतर 6 पांड्यानंतर रिझल्ट आल्यानंतर मला असा अनुभव आला की माझं बाकीचं काही क्षेत्र माझं अर्धा-1.25 एकर होतं, ती सुद्धा त्या कंपनीला मी दुसऱ्या डोसच्या वक्तालाच तगारणीनंतर बारणीला परत मी ते ॲग्री केलं आणि त्यांना बारणीचाही डोस दुसऱ्या डोस नंतर केला. पहिलं 6 पांड्याचं घेतलं, त्याच्यानंतर मी बारणीचाही त्यांना ती डोस दिला. हा बरोबर. म्हणजे तुम्हाला तगारणीचा रिझल्ट चांगला वाटला. हा. त्यानंतर तुम्ही सगळ्या क्षेत्राला बांधणीसाठी घेतलं. हा. त्या वर्षी काय ॲव्हरेज किती टनेज फरक काय होतं, मला सुरुवातीला 50 ते 55 टन माझा ऊस निघायचा. 45 पासूनच रांगायचं, 50-52 आमचे लय जास्त व्हायचं. पण त्यावेळेस ज्यावेळेस ही नवभारत ॲग्रोचं घेतलं त्यावेळेस माझं गळिताला गेलेलं ऊसाचं टनेज साधारणतः 1.25 एकर क्षेत्रामध्ये 69 टन ऊस मला त्यावेळेस मिळाला. हा. आणि नंतर पुढच्या वर्षी अजून वापरले नंतर तुम्ही? त्याच्यानंतर मी दुसऱ्या वर्षी वापरतोय. आता अद्यापही त्यांच्याकडलं वापरतच आहे. बरं. नंतर दुसऱ्या वर्षी किती फरक पडला टनेजसाठी? आता दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस आम्ही केलं तर त्यावेळेस मी काय केलं, 2 डोस घेतलं. त्यांचं वास्तविक पाहता एकच एकरी डोस होता किंवा 6 एकराचा डोस होता, त्या पद्धतीने घेतलं. मला त्याचा बेनिफिट जास्त वाटल्यामुळं मी त्यांचे 2 किट घेतले. साधारणतः म्हणजे 12,000 किमतीचे म्हणा किंवा 14,000 किमतीचे म्हणा, असं 28,000 किमतीचे मी 2 डोस घेतले. त्यावेळेस मला ह्या 6 एकरामध्ये सरासरी 111 टन. 6 एकरात 111 टन. बरोबर. म्हणजे जवळपास 167 पासून एकरी म्हणलं तर 97 टनापर्यंत ॲव्हरेज घाला तुमचा. हा. 97 काय असेल त्याप्रमाणे 6 एकराच्या ह्यानं केलं. हा, 6 एकराच्या ह्याने केलं आणि त्याच्यात माझं म्हणजे सॅटिस्फॅक्शन झालं की बाबा. हा. आणि त्यानंतर तुम्ही 3ऱ्या वर्षासाठी वापरलेला आहे आपलं? हा, 3ऱ्या वर्षासाठी आता 1 डोस घेतलाय. तर आता आपण हा बघतो ऊस, ह्या ऊसाला सध्या पूर्ण ट्रीटमेंट झालेली आपली नवभारत ॲग्रो? हा, झालेली आहे. बरोबर. बाकीची मातीत वगैरे काय म्हणजे मातीची काय जमिनीची भुसभुशीत आहे. दुसरी गोष्ट, माझ्याकडे ती पिवळा पडत होता ऊस. बरोबर. एक 5-6 पांड ऊस पूर्ण पिवळा असायचा. पण आता त्या 5-6 पांडामध्ये पूर्ण काळोखी धरून ऊस आहे. म्हणजे नवभारत ॲग्रोचा तसा रिझल्ट आम्हाला चांगल्या पद्धतीने आला. आणि ऊसाची काळोखी कॉन्स्टंटली जोपर्यंत तो कारखान्याला जातोय तोपर्यंत त्याची काळोखी हटली नाही असं वाटत होतं. आता ही तर पुढे काय होईल त्याचं काय सांगता येत नाही, पण ह्या कंडिशनला हा ऊस असा आहे. बरोबर. म्हणजे काळोखी वगैरे चांगली वाटली, कॉन्स्टंटली वाटली. बाकीची पेऱ्याची साईज साधारणतः काय 4 इंच 5 इंच आहे आणि जाडी कॉन्स्टंटली आहे. पण जाडीमध्ये थोडंसं वाईट कमी जास्त आहे, परंतु जाडी आहे. म्हणजे संख्या वगैरे व्यवस्थित आहे. हा. आता साधारणतः मला पण साधं 30-35 कांड्यावर ऊस असेल अंदाजे. आत काय जाता आलं नाही, पण 35 ते 36 कांड्यावर ऊस आता असेल. बाकीचं म्हणजे कंपनीचं कसं वाटलं तुम्हाला सर्व्हिस, म्हणजे व्हिजिट वगैरे कसं देतात काय? कंपनीचं काय झालंय, आता कंपनीचं व्हिजिट सारखं